को हमें अपना रिकॉर्ड बताइए जिसका आपका जो प्रसारण हुआ क्या मी पत्रकार तौसिफ शेख, संपादक पब्लिक रिकॉग्निशन. आज सकाळी 8:30 ते 8:45 दरम्यान एक व्हाईट कलरची ब्रेझा कार माझ्या घरासमोर आली. त्याच्यातून थोरात साहेब, DYSP साहेबांचे रायटर किंवा काहीतरी DY ऑफिसमध्ये त्यांचं काम आहे, ते गाडीच्या बाहेर उतरले. मी कॅमेऱ्यामध्ये त्यांना पाहिला. मी बाहेर आलो. मी विचारलो तो बोले तुम्हारा भाई किधर है? बोला मेरा भाई अंदर है. बोले उसको बाहर बुलाओ. म्हटलं ठीक है सर बाहर बोलो. मी गेलो, मग भावाला बोलून आणला. तो बोले भाई साथ में भेजो. मैं इसको पूछा कि रे भाई क्या? तो बोले भैया कुछ नहीं हो, गोडाऊन पे आए रहेंगे. बोले मग बोला ठीक आहे यांच्यासोबत तू जा. मी त्याला पाठवला यांच्यासोबत. मग मी आंघोळ वगैरे केली. 20-25 मिनटं मला लागले पोहोचायला. मी पाठवायच्या अगोदर कशाला बोलावलं किंवा काही समज वगैरे आणला का याची माहिती विचारली का? नाही, मी तेवढा विचारला नाही आणि ते तेवढा मला बोललेही नाही. अधिकारी ते मला म्हणत होते की तुम्ही चला. म्हटलं तुम्ही जा, हे आहे समोर ज्याचं गोडाऊन आहे, जे धंदा करतोय ते तुमच्यासोबत येतोय, तुम्ही जा. ड्रेसमध्ये होते की नाही, सिव्हिल ड्रेसमध्ये होते. कुठलाही ड्रेस नव्हता त्यांचा. कोणाला होतायचा असं नाही म्हणजे तरी त्यांच्याकडे कोणतं पत्र होतं का शासकीय असं होतायचं कोणाला? कोणतंही पत्र त्यांनी दाखवलं नाही किंवा काय बोलले नाही. कारण नसताना आपण आपला भाऊ त्यांच्या सुपूर्द केला, ही आपली पण चूक नाही का? नाही, खरं आहे, माही बी चूक आहे, परंतु काहीतरी ओळख असते म्हणून थोरात साहेब यांना माही काहीतरी ओळख आहे थोडीफार, म्हणून मी त्यांच्यासोबत पाठवलं की बाय. तर कशासाठी उचललं त्यांना? ते काय बोलले नाही. कोणत्या प्रकारची माहिती न घेता त्यांना घेतलं? हो, त्यांनी त्याला गाडीत बसून, हे 8:30 ते 8:45 दरम्यानची घटना आहे. संबंधित माहिती तुम्हाला किती वाजता मिळाली? मग मी गेलो तिकडे गोडाऊनवर. ते बाहेर उभे होते सर्व. त्यांना बोललो की सर कसं काय 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 नाही. म्हणे आम्हाला तुमचं गोडाऊन चेक करायचं आहे. गोडाऊन चेक केल्यावर मग ते कमीत कमी 1 ते 1.5 तास थांबले सर. ते लगेच त्यांनी गोडाऊन चेक वगैरे काय केला नाही. 1-1.5 तास थांबले. त्यानंतर पंच बोलवले आणि मग त्यांनी ते गोडाऊन वगैरे ते खोलायला लावला आणि मग पाहिलं पुढचा. मग पाहिलं तर पहिले त्यांनी ते जेवढे कट्टे होते ते चेक केलं. त्याच्यात काय निघालं नाही. कट्टे कशाचे? तांदूळचे नाही, याचे होते अन्नधान्याचे कट्टे होते. ते पूर्ण चेक केलं. अन्नधान्याचा गोडाऊन आहे आणि थोडंफार ते चिल्लर तांदूळ वगैरेचंही करतो. मग नंतर काय झालं सर, त्यांनी चेक करताना सर्व चेक केलं. मग 2 पोते त्यांनी असं खालून काढले, मुंडे साहेबांनी काढले. त्यांना काय माहिती होती का काय हे कळलं ना मला. डायरेक्ट त्यांनी ते पोते काढले 2 आणि त्याच्यातून 2 गांजाचे हे काढले, एवढे मोठे बॉक्स होते असे. ते 2 काढले तर मी तर अपकलो सर. मी म्हटलं सर हे काय, हे चुकीचं झालं म्हटलं सर. हे तर लय प्रकार एकदम वेगळाच केला तुम्ही तर. नाही म्हणे तुमच्या याच्यात निघाला म्हणे. ते माझा भाऊ बी ओरडला की सर नाही बोले मी तुम्हारे इसमें निघला ना. मी त्यांना बोललो. मग बाहेर आलो. आपले पत्रकार बांधवांना फोन लावला तर सकाळपासून 30 ते 40 पत्रकार गोडाऊनवरच होते. मग साहेब जे गेले 10-10:30 वाजता, तर साहेब नंतर आले 4:30 वाजता पोचले परत गोडाऊनवर. तोपर्यंत गोडाऊनवर कोण होते? कोणीच नव्हतं, फक्त आम्ही होतो आणि आमचे गावची जे डिपार्टमेंट आहे समजा ते होते. आणि त्यांचे त्या ठिकाणी सापडलं. हां, ते 4:30 वाजतापर्यंत तिथंच होतं का? हो, ते बी तिथंच होतं सर. मग ती वस्तू सापडल्यानंतरही तिथं असताना प्रकारचे कोणी अधिकारी असे सोडून गेले गोडाऊन? नाही, गावातले जे अधिकारी होते आमचे ते होते, पण ज्यांनी कारवाई केली ते नव्हते. समजा जे आले मस्त सिंगम स्टाईलमध्ये, ते गेले निघून. आणि नंतर ते 4:30 वाजता आले सर. 4:30 वाजता आले. त्याच्यात कोणता तहसीलदार किंवा पुरवठा अधिकारी हे कोणी नव्हते सर. आणि हे कंपल्सरी लागतंय कुठंतरी आपण रेड करायला गेलो, हे कायद्याचा भाग आहे. पण कोणाला ना आणता काय प्रक्रिया झाली? मग नंतर 5-5:30 वाजता हे आले आपले फॉरेन्सिकवाले. मग हे तहसीलदार किंवा पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार मॅडम, हे 2 जण आले. मग त्यांनी ते पुढची कारवाई केली. पण माझं एवढंच सांगणं आहे की हे सिंगम सराला माहिती कोणी दिली सर. आता मी एक पत्रकार आहे आणि मी उचलला आहे बायोडिझेल, अवैध बायोडिझेलचा मुद्दा. 6 महिने झाले मी त्याच्यावर पाठपुरावा करत आहे. ते आमचे मित्र आहे हसन इनामदार, ते आमच्यासोबत आहे. तक्रार त्यांनी केलेली आहे आणि मी कंटिन्यू या विषयामध्ये बातम्या लावत आहे सर, कंटिन्यू.
आणि मला 100% संशय आहे सर की हे काम बायोडिझेलवाल्यांनीच मला फसवण्यासाठी हे कट रचला होता, परंतु याच्यात माझा भाऊ गोडाऊन बळी चढला असं समजा तुम्ही. कोणीतरी त्यांना मिसगाईड करून की भाई धंदा इसका है, पण ते सर्वांना माहिती आहे कोणाचा धंदा कोण करता येतं. मला संशय आहे की हे बायोडिझेलवाल्यांनी कट रचला आहे. कारण की ईदच्या 2-3 दिवसानंतर कलेक्टर साहेब व DSO मॅडम सोबत आमची बैठक होती, असा आमचा बुलढाणा तहसीलदार यांच्याशी बोलणंही झालं आहे. आणि त्यांनी आम्हाला एक लेटरही दिला आहे जेव्हा हे आमचे लोक उपोषणाला बसले होते तेव्हा. तो माझा आमचे पत्रकार बंधू किंवा जेवढे आमचे गावकरी, तर पहिले तर सर्वांना समजते की खरा काय खोटा काय. सकाळपासून 300 ते 400 गावकरी आमची तटी आहे गोडाऊनवर. कंटिन्यू एक जाते, दुसरा येते, तिसरा जाते, फोन करून आम्हाला विचारते की तुम्हाला काय मदत लागते की सांगा, आमदार साहेबाला बोलायचं आहे का, खासदार साहेबाला बोलायचं आहे का. म्हटलं नाही, आम्हाला न्याय भेटन, हे आमची पत्रकार मंडळी आम्हाला हे या विषयामध्ये न्याय मिळवून देणार. आणि मला सर्व पत्रकार बांधू जेवढे बी आहे आपल्या जिल्ह्यातले किंवा महाराष्ट्रातले सर्वांना विनंती आहे, जर हे गुन्ह्यात आम्ही खरे आहो तर आम्हाला फाशीवर लटकून टाका आमच्या भावाला. आम्ही त्याच्यात काय म्हणणार नाही, परंतु सत्य समोर आणा. एक कळकळीची विनंती आहे सर्वांना, सत्य समोर आणा. आणि हे जे खोटे फसवणारे अधिकारी किंवा यांना गुप्त माहितीदार भेटतात कुठंतरी, ते गुप्त माहितीदारांनाही अरेस्ट करा, त्यांच्यावरही कारवाई करा. जे याच्यात जे अधिकारी इन्व्हॉल्व आहे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा. यांचे कॉल डिटेल, CDR जेवढे बी समजा सोशल मीडियातले भाग असते हे काढा आणि यांच्यावरही गुन्हा दाखल करा. मी तर जाणारच आहे सर पुढे. माझी सध्या तर जे कारवाई झाली ते अजून प्रेस नोट भेटलेला नाही आहे, ते भेटन आपल्याला. आमचे FIR दाखल होत आहे सध्या. होत आहे. हा, सकाळी 6:30-7 वाजतापासून 8:30चा प्रकरण आहे समजा. आणि आता संध्याकाळचे 7 वाजत आहे. 11 तास झाले आतापर्यंत FIR दाखल नाही दाखल नाही. आता तुम्ही समजू शकता, जर हे मॅटर लिगल असलं असतं, जर रिअलचं असलं असतं तर सर कवाची काय कारवाई झाली असती तुम्हाला माहिती. पत्रकार बांधवांनी अधिकारी साहेबांना माहिती देण्याकरिता विचारले वेळोवेळी, परंतु ते समोर यायला तयार नाही. त्याचं कारण काय? त्यांच्याकडे जबाब नाही ना, त्याचं कसं येईन ते. त्यांनी खोटी कारवाई केली सर. कारवाई झाल्यानंतर ते म्हणता उत्तर देऊ. आता कुठं, आता तुम्ही आहे ना सर. 11 ते 11 जर 12 तास झाले, 11 वाजता कोणतं पत्रकारिता थांब नाही. माझी वरिष्ठांना विनंती आहे, DYSP साहेब किंवा ॲडिशनल साहेब, SP साहेब, IG साहेब यांच्यापर्यंत मी पोचणारच आहे. पण आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगतो की सर प्लीज तुम्ही याच्यात स्ट्रिक्ट ॲक्शन घ्या आणि सत्य बाहेर काढा, बस एवढीच विनंती आहे. जे सत्य असेल ते आम्हाला पटन सर, त्याच्यात आम्ही पूर्ण तुम्हाला सहकार्य करू, पण सत्य बाहेर काढा. आज माझ्यासोबत झालं आहे. आता समजा मी हे प्रकरण उचललं बायोचा, तर हे माझ्यावर हे आलं आहे. कुठं दुसऱ्या विषयामध्ये तुम्ही दुसरे पत्रकार काहीतरी काढतील बाहेर सत्य, तर त्याच्यात तुम्हाला परेशानी, तुम्हाला असं फसवं नाही. म्हणून माझी विनंती आहे वरिष्ठांना आणि मुख्यमंत्री साहेबांनाही विनंती आहे, कारण की गृहमंत्री बी तेच आहे. साहेब याच्यात आपण बी लक्ष द्या, कारण की हे पत्रकाराचा मुद्दा आहे सर. प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे? एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला सत्य बाहेर काढा. जे रिअल आरोपी आहे ते सर्व आम्हाला आतमध्ये पाहिजे, आणि आमचा भाऊ बाहेर यायला पाहिजे. बस एवढीच आमची विनंती आहे.